कोरेगाव पार्कमध्ये मी आहे। आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे तिथे रात्रीच्या वेळी पाय ठेवायला जागा नसते असं मी म्हणत नाही, तर हे कोरेगाव पार्कचे निवासी म्हणतायत। काही वर्षांपूर्वी तुम्हाला तुमची मुलगी स्वतःची एका अपघातामध्ये याच परिसरामध्ये गमावावी लागली आणि आज 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 तशाच पद्धतीनं घटना घडते। काय प्रतिक्रिया आहे? आज छोटी छोटी 16-16 वर्षाची मुलं पबच्या आत जातातच कशी? त्यांना ID प्रूफ खोटे मिळतात कुठं? त्यांच्या जन्मतारखा बदलल्या जातात आणि त्याचं आधार कार्ड बनवून आत दाखवलं जातं किंवा तिथे एखादा माणूस बसून त्यांना ती कॉपी बनवून देतो। म्हणजे किती तुम्ही आमच्या पिढीला बर्बाद करणार आहेत? ह्याला नियंत्रण आहे का नाही? कारण का आमच्या जर महिला वर्ग रात्रीच्या जर जेवल्यानंतर बाहेर जर पडायचं असेल तर इथं एवढी पार्किंग असती की लेडीज वर्गाला कुठेही फिरता येत नाही मोकळेपणाने। ह्याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार आणि ह्याचा प्रश्न कोण मार्गी लावणार? हा एक पैसेवाल्याचा मुलगा आहे, पैसेवाल्याचा मुलगा आहे म्हणून ह्याला जामीन लवकर मिळाली। 2 निष्पाप लोकांचा यंगस्टर्स आहेत त्या जीव गमावा लागला। आज त्यांच्याकडे पैसे नाहीत, पण त्याच्याऐवजी जर तो सामान्य घरातला मुलगा असता त्याला तर पहिले आतमध्ये टाकलं असतं। तर केवळ चिंता नाही तर संताप व्यक्त होतोय कोरेगाव पार्क रहिवाशांकडून। बघूयात याची दखल कशा पद्धतीने घेतली जाते ते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, कोरेगाव पार्क, पुणे।